चांदूर रेल्वे शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या दरम्यान व्याख्यान पोवाडा तसेच रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं। साहस बहुउद्देशीय जनहितकारी संस्था व गुरुदेव कलोपासक सेवा मंडळ व अशोक महाविद्यालय चांदूर रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब ठाकरे चौकात शिवजयंती साजरी करण्यात आली। मोठ्या उत्साहात शिवजयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। सर्वप्रथम शिवरायांच्या प्रतिमेचं व मूर्तीचं पूजन करण्यात आलं। उपस्थितांनी शिवरायांना मानवंदना दिली। त्यानंतर पोहाळा सरस्वती प्राथमिक शाळेच्या मुलामुलींनी शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगाचं नाट्याच्या माध्यमातून सादरीकरण केलं। या नाट्याने मुलामुलींनी चांदूर रेल्वे वासियांची मनं जिंकली। त्यानंतर रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आला। यामध्ये चांदूर रेल्वेतील युवकांनी आपला सक्रिय सहभाग दर्शवला। सायंकाळी व्याख्यानाचंही आयोजन येथे करण्यात आलं। प्रमुख वक्त्या म्हणून नागपूरच्या अपेक्षा दिवाण या उपस्थित होत्या। अशोक महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रणिता श्रीवास, प्राध्यापक पाटील, प्राध्यापक प्रसेनजीत तेलंग यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित व्याख्यान केलं। या कार्यक्रमात नव्याने आपल्या परिश्रमाने आर्मीमध्ये रुजू झालेल्या 2 युवकांचा सत्कार करण्यात आला। राहुल राठोड व सुरेश मकेश्वर अशी त्यांची नावं आहेत। शिववंदनेने या कार्यक्रमाचा समारोप झाला। या कार्यक्रमाला अशोक महाविद्यालयाचे प्राचार्य जयंत कारमोरे, ठाणेदार दीपक वानखडे, युवा नेते निलेश विश्वकर्मा, डॉक्टर क्रांतीसागर ढोले, चांदूर रेल्वेचे माजी उपाध्यक्ष नितीन गवळी, प्रसन्न पाटील, छोटू विश्वकर्मा, चांदूर रेल्वे नगर परिषदेचे सदस्य बच्चू वांद्रे यांच्यासह सौरभ इंगळे, स्वप्नील मानकर, चेतन भोले, प्रावीण्य देशमुख, शहजाद सौदागर आदी उपस्थित होते। राजीव शिवणकर, बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।